आज होती महाशिवरात्री. महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सकाळीच उठून पहिले घरातले क्लिनिंग करून घेतली, नंतर रांगोळी काढायला बसली. आणि सण म्हटलं ना, त्यातलं सगळ्यात फेवरेट काम म्हणजे रांगोळी. मला भलताच इंटरेस्ट रांगोळीमध्ये. ती रांगोळी मी इंस्टावर पाहिली होती, तसंच काढायचा प्रयत्न केला होता. थोडी इकडे तिकडे झाली, पण मधातला भाग आहे तो खरंच परफेक्ट जमला होता. नवरबाला पण आवडला, मला पण आवडला. आणि तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगता. नंतर फराळाचं बनवायचं म्हटलं तर तेवढ्यात आता गॅस गेला होता. नवरबाला म्हटलं या पटकन सिलेंडर लावून द्या. ते बोलले की मी इथं कामात बिझी आहे, जसं जसं सांगतो कॉलवर तसं तसं तू फॉलो कर, म्हणजे सिलेंडर लागून जाईल. काय पचका झाला काय मी व्यवस्थित लावलं बरं, पण त्याच्यातून वासही यायला लागला होता आणि गॅस पण लीक होत होता. मग काय नॉर्मल चारही कामं सोडून या लागलं. धाकच तेवढा आहे, नाही तर स्फोटच झाला असता घरात. पण नंतर समजलं की ते मी लावण्यात काही प्रॉब्लेम नव्हता, ते रेग्युलेटरच खराब होतं. त्यामुळे नॉर्मल त्याच्यावर असा भार ठेवला आणि अशा प्रकारे ते सिलेंडर लावून दिलं होतं. मग काय आता जेवण पुरलं, जेवणाचा स्वयंपाक पुरला, पण हे फराळाचं नाही पुरलं. बाप्पा किती बनवा लागते. आणि त्यात समजलं की नवरबाला आता ड्युटीवरून सुट्टीने भेटणार तर डबा घेऊन जात होता. अशा प्रकारे त्याचा टिफिन पॅक केला आणि मी तयार झाली, कारण की तिकडूनच नवरबाला टिफिन द्यायचा होता आणि तिकडूनच मंदिरातून पण याच होतं. मग आमच्या बोक्याला पण अशा प्रकारे तयार केलं होतं. आणि आज ऊन तर एवढी भयंकर होती की जसं की कडक उन्हाळा तपत होता. तरी पण संडे होता तर लेकरं मस्त गार्डनमध्ये खेळत होते. आणि हे येणारे जाणारे लोक मला असे पाहू राहिले होते की मॅडम एवढ्या म्हणजे मेन रोडनं एवढी छोटी सायकल घेऊन चालल्या कुठं. आता युनिटमध्ये आलो होतो, पण अंदरचा भाग काही तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण आमच्या नवरबाची ड्युटीच तशी आहे, सगळे गोष्टी हाईट करून ठेवावं लागते. नंतर युनिटमधून फक्त एक गुलाबाचं फूल घेतलं, कारण घरून मी देवासाठी काही आणलं नव्हतं. ते पण आरुषीनं 2 खेप रस्त्यात पाळलं, म्हणजे ते पण मी देवाला अर्पण करू नाही शकली. अशा प्रकारे तिथं मस्त फळं फुलं सगळं अर्पण केलं होतं. बाकीचे आले होते ते. आणि इथं एक बाई होती, ती बिचारी सगळं मंदिर घासून तिनं स्वच्छ केलं होतं. तिनं अशा प्रकारे आज सेवा दिली होती. मग काय मंदिरात आली, तिथंच पाण्याची व्यवस्था होती, मस्त पाणी दिलं आपल्या नंदीवर. महादेवाच्या पिंडीले पाणी अर्पण केलं. नंतर घरून तर काही आणलं नव्हतं, तिचंच एक प्रसाद म्हणून केळं घेतलं आणि आम्ही निघालो होतो घरी. मग काय आरुषीचं समाधान इथं झालंच नव्हतं, तिने पाहिजे होतं दुकानातलं काहीतरी. मग म्हटलं चल आता इथं आईस्क्रीम तर नव्हती, फक्त चिप्स घेऊन दिली. आणि घरी येता येता आमचा अवतार असा झाला होता, कारण युनिट पण दूर होती आणि ते पण दूर होतं. चला मग मी फराळाचं करतो, भेटूया